नमस्कार. एम मराठीच्या महानगरपालिका रणसंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे. त्या माध्यमातून आपण प्रत्येक प्रभागातील इच्छुक उमेदवारांच्याकडून त्या परिसरातील नागरिकांच्या समस्या अडचणी जाणून घेत आहोत. आज आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 1 मधील रणजित अणुसे दादा हे आपल्यासोबत जोडलेले आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. दादा, महानगरपालिका स्थापित झाल्यापासून ही पहिलीच निवडणूक आहे, त्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघत आहे? महानगरपालिकेची निवडणूक स्थापन झाल्यापासून गेली 4 वर्ष झाले निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळं मागल्या वेळी आपल्या मिसेस नगरसेविका होत्या, त्यांनी केलेली विविध विकास कामे ही लोकांना माहिती आहेत. त्यानंतर आपण आता OBC नागरिकांचा मागास प्रवर्ग पडला आहे आता ह्या वॉर्डामध्ये. त्यामुळं आता स्वतः लोकांचा आग्रहास्तव आपल्याला उमेदवारी मागा दादा असे सांगालेत लोक सगळे. या प्रभागातील नागरिकांच्या पायाभूत सुविधा म्हणजे रस्ते, गटरे, ड्रेनेज, स्वच्छतेबाबत भरपूर मोठा प्रश्न आहे. त्याकडे तुमची भूमिका काय असेल? तत्कालीन आमदार साहेबांच्या माध्यमातून बऱ्यापैकी रस्ते, गटरी आपण या प्रभागात मिसेस नगरसेवक असल्यापासून केलेले आहेत. या भागातील मंदिर असू देत, मस्जिद असू देत, दर्गा असू देत, हे सगळ्यांची कामे आम्ही व्यवस्थित 12 बलुतेदारांचा हा मतदारसंघ आहे. शहापूर गावठाण हा 12 बलुतेदार सगळ्या समाजांचा मतदारसंघ आहे. ह्या सगळे नागरिक राहतात. थोड्या वाढीव भाग आहे, वाढीव भागात थोड्या समस्या होत्या, त्या आपण सोडवण्याचा आपण बऱ्यापैकी प्रयत्न केलेला आहे. हा प्रभाग क्रमांक 1 हा वाढीव भाग असल्यामुळं यामध्ये नागरिकांच्या आणखी काही अडचणी आहेत. अडचणी त्या बऱ्यापैकी ह्या ड्रेनेजच्या होत्या. ड्रेनेजची आता कामं चालू आहेत बऱ्यापैकी. ड्रेनेज होते, परत रस्ते गटरीची समस्या होत्या. एखाद्या वेळी येड्राव हात लागून असल्यामुळे येड्रावचे थोडे रस्ते होते, ते रस्ते पण आपण लोकांना विश्वासात घेऊन ते पण करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. बऱ्यापैकी आपण समाजकारण करत राजकारणामध्ये उतरला आहे. त्याचबरोबर सामाजिक कार्य करत असताना तुम्ही बऱ्याच गोष्टी केलेल्या आहे, बरेच उल्लेखनीय कार्य पण केलेलं आहे. ते कोणती असतील? आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या देश अडचणीत असताना कोविडच्या काळात, कोरोना काळात आपण केलेली कामं लोक विसरणार नाहीत, हे आपल्याला गॅरंटी आहे. लोकांच्या मध्ये अडचणीत असताना लोकांना बऱ्यापैकी आपण मदत केलेली आहे. मदत त्या काय बोलून दाखवण्यासारखी मदत नाही आहे ती. कोविडच्या काळात माणसं जगण्यासाठी आपण काय जे करायला लागत होतं ते आपण त्या सामाजिक कार्य ह्या माध्यमातून केलेलं आहे. 1-2 वेळा महापूर आले होते. महापुरातच जनावरांना वैरणीचा प्रश्न होता. हे होतं आपण शहापूर ST आगारच्या माध्यमातून तिथनं गवत कापून आपण ते ह्यांना पाठवलेलं जनावरांना. आपल्यालाच उमेदवारी मिळेल असं नागरिकांकडून का वाटतं तुम्हाला? नागरिकांनी केलेली कामे नागरिकांच्या लक्षात राहतात. हे आमचं शहापूर एक भाग आहे असा बऱ्यापैकी एकदम भावनिक जिव्हाळ्याचे नाते सांभाळणारा हा वार्ड आहे आमचा. येणाऱ्या या आत्ताच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये तुमचा काय मानस असेल की नागरिकांना या सोयीसुविधा द्याव्यात? कारण नागरिकांनी तुम्हालाच का संधी द्यावी असं का वाटतं? बऱ्यापैकी आता रस्ते आरक्षित आहेत. आरक्षित रस्ते ताब्यात घेतले नाहीत नगरपालिकेने. बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत आरक्षणमध्ये. त्या शेतकऱ्यांना हे मोबदला त्याचा देऊन जमिनी ताब्यात घेऊन एखादं शासकीय कार्यालय इथे शहापूरमध्ये होणं गरजेचं आहे. एक उपकेंद्र आरोग्य दवाखान्याचं एक IGMच्या माध्यमातून तसं IGMच्या पद्धतीचं एक दवाखाना इथं गरजेचं आहे ह्या वार्डामध्ये. धन्यवाद दादा. आपल्या भावी वाटचालीस आपल्या एम मराठीकडून शुभेच्छा. आपल्यासोबत आज प्रभाग क्रमांक 1 मधील इच्छुक उमेदवार रणजित अणुसे होते. त्यांनी या भागातील केलेली कामे, त्यांचे सामाजिक कार्य केलेले, परत राजकारणातील त्यांचा अनुभव आणि नागरिकांच्या विविध समस्या याबद्दल मत व्यक्त केलेलं आहे. कॅमेरामन निखिल बेसेसह रोहन येरलगे, एम मराठी, इचलकरंजी.